आदरणीय सन्माननीय नवीन 40+ संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय मनोहर जोशी साहेबांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आपलं हार्दिक स्वागत आहे। नवीन 40+ संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय मनोहर जोशी साहेबांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे। थँक्यू सो मच निशान पाटील। सेकंड लास्ट मॅच असेल अच्छा नाईट मधली ही मॅच आपण बघतोय। जोशी 11 भादवड ए विरुद्ध जय हनुमान सरवली या दोन टीम मध्ये। पहिला बॉल पहिल्याच बॉलला बघितलं पुल करण्याचा प्रयत्न, हवेत बॉल जास्त होता, डीप मध्ये सर्व फिल्डर होते। 2चा कॉल आहे, नॉन सेकंडला थ्रो होतोय आणि या 2 रन्स पहिल्याच बॉलवर पूर्ण करतोय फलंदाज भरत पाटील। त्याला चांगली साथ मिळताना दिसते किशोर चौधरी याची। जे 45चे खेळाडू आहेत ते थोडेसे स्ट्रगल करताना दिसले। पहिल्या मॅचमध्ये 2च धावा फक्त आले होते, त्यानंतर मात्र शिवा पाटील त्यानंतर भोलेनाथ यांची जी आक्रमक फलंदाजी आपण पाहिली आणि त्या फलंदाजीच्या जोरावर मागची मॅच जिंकली होती जय हनुमान सरवली या टीमने। चला फास्ट खेळायचं आहे, 1:15 वाजलेला आहे आणि आणखीन याच्यानंतर एक मॅच बाकी आहे। ओ हॉफले घेतला, लॉप केलाय लॉंगच्या दिशेने, फिल्डर बॉल खाली, कोणतीही चुकी नाही, चांगला जज केलाय, चांगला कॅच घेतला आणि विकेट गेलेली आहे। पहिला गडी बाद होतोय, भरत पाटील इज आउट। आहे नवीन बॅटर जातोय बॅटिंगसाठी विलास। नियम असा आहे की पहिल्या षटकामध्ये 45 जातील आणि बाद झाल्यानंतर सुद्धा पहिला षटक जर चालू असेल तर 45चाच खेळाडू जाईल आणि 45चा खेळाडू जर नसेल तर मला वाटते ते षटक समाप्त घोषित केलं जाईल। हो यावेळेला ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा बॉल पंच वळतात, इशारा करतात की हा वाईड आहे। 1 रन आणखीन ॲड होईल टीमच्या खात्यामध्ये आणि जन हनुमान सरवली टीमचा स्कोर गेलेला आहे स्कोरबोर्डवर 3 रन्स। कंपल्सरी 4 खेळाडू तुमचे 45चे असले पाहिजे। ओ हो 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 स्लॉक केले बॉलला, कौकानाच्या दिशेने कॅच या ठिकाणी सुटला जातोय आणि आपण बघितलं जगदीश नाईकच्या हातामधून हा कॅच सुटतोय। 2 रन्स या ठिकाणी पूर्ण केले जातात। 2 रनने टीम चा स्कोर जातोय स्कोरबोर्डवर 5 रन। जगदीशच्या हातामधून अशी चुकी कधी होत नसते, मात्र या नाईट क्रिकेटमध्ये जगदीशच्या हातामधून चुकी होताना आपल्याला दिसते। सोप्पा कॅच होता जगदीशसाठी। ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा ओ फुल ऑन लेनचा बॉल होता, मिड विकेटच्या दिशेने फटका तर चांगला आहे, मिसफिल्डिंग होते, बॉल निघून जाईल बाउंडच्या बाहेर। 4 रनसाठी चौकार। शॉट अप्रतिम फटका फलंदाज विलासच्या बॅटमधून, जो फलंदाज बाद होऊ शकला असता त्याच्या बॅटमधून आपण बघितल्या 6 धावा आलेल्या आहेत। कॅच सुटल्यानंतर हे चित्र आपल्याला पाहायला मिळते। जले पे नमक नाही, जले पे मिर्च मसाला। ओ या वेळेला चांगला बॉल डॉट जातोय। अंतिम एक बॉल अद्याप शेष असेल, कारण एक बॉल वाईड टाकला होता गोलंदाज सुभाष पाटील याने। शेवटचा एक बॉल शेष, धावसंख्या आहे धप्पलकावर 9 रन्स।
फक्त 3 षटकाचा हा सामना आहे. मागच्या मॅचमध्ये 3 षटकामध्ये तब्बल 40पेक्षा जास्त धावा ठोकल्या होत्या. 42 रन्स. या मॅचमध्ये बघूया किती रन्स ठोकतील. ओ चांगला फटका, इनसाइड आउट शॉट, क्लासिकल फटका. स्वीपरच्या दिशेने बॉल जातोय, फील्डर त्या ठिकाणी आहे. बलदेव चांगली फिल्डिंग करतो, थ्रो होईल मात्र 2 रन्स या ठिकाणी पूर्ण. आणि तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न आहे, 3 रन की आउट. फलंदाज होतोय बाद. ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जय हनुमान सरवली टीमचा स्कोर आहे 11वर 2 विकेट. छत्रपती शिवाजी महाराज वडोदरानगर टीमचा जो परफॉर्मन्स झाला, 32 रनचं टार्गेट 3 षटकामध्ये दिलं होतं. एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप समोर 32 धावांचं टार्गेट एवढं मोठं नव्हतं, मात्र ते मोठं झालं. याचं कारण जी फिल्डिंग झाली, जी बॉलिंग झाली छत्रपती शिवाजी महाराज वडोदरानगर टीमची, आणि एक जी नंबर 1ची टीम आहे या न्यू 40+ संघटनेमधली, त्या टीमला परास्त केलं छत्रपती शिवाजी महाराज वडोदरानगर या टीमने, आणि ती पोचलेली आहे क्वार्टर फायनलमध्ये. आणि हे फ्री क्वार्टरचा सामना आपण बघतोय. जोशी 11 भादवड ए विरुद्ध जय हनुमान सरवली या 2 टीममध्ये टॉस जिंकला होता तो जोशी 11 भादवड टीमने, आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि बॅटिंग करताना जय हनुमान सरवली टीम. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11वर 2 अशी सुरुवात आहे जय हनुमान सरवली टीमची. नवीन बॅटर आपण बघतोय बॅटिंगसाठी गेलेले आहे रवी चौधरी. स्ट्राईक एंडला आहे विलास. पहिला बॉल. हो, ह्या वेळेला बघितला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तर नक्कीच मिळेल. स्ट्राईक या ठिकाणी रोटेट केली जाते कारण स्ट्राईक द्यायची होती ती रवीकडे. लेग बाईटचा इशारा पंचांचा होतोय. सूर्यकांत म्हात्रे आणि महेश कुडू हे 2 अंपायर या मॅचमध्ये आपल्याला दिसतात. एकने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 12वर. त्याच्यानंतर जर बघितलं तर शिवासारखा चांगला फलंदाज आहे, त्यानंतर भोलेनाथ सारखे चांगले फलंदाज आहेत, आणि बिंदास हा सुद्धा एक जबरदस्त फलंदाज आहे सरवले टीममध्ये. ओव्हर द विकेट. ओ, असं वाटलं की हा वाईट जाऊ शकेल, मात्र बॅटची एज लागतोय. 2चा कॉल, रनआउटची संधी आहे. विकेट जाईल का? यस, विकेट जाते आहे आणि फलंदाज होईल बाद. बाद होतोय फलंदाज विलास. तिसरा गडी बाद होतोय सरवली टीमचा. मॅन ऑफ द मॅच राहिला होता. मॅन ऑफ द मॅचची टी-शर्ट त्याच्या अंगावर परिधान आहे. शिवा पाटील ज्याने अटॅकिंग बॅटिंग केली होती तोच बॅटर आपल्याला दिसतोय स्ट्राईक एंडवर, आणि गोलंदाजी करेल जगदीश नाईक. पुढील बॉल. चांगला फटका आहे मिड विकेटच्या दिशेने. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. थ्रो होईल. 2चा कॉल. 9 सेकंडला थ्रो, आणि 2 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. रन इन बिटवीन द विकेट. अतिशय चांगली वाखाण्याजोगी रवी चौधरी यांना शिवा पाटील या 2 फलंदाजामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 15वर. कमीत कमीत 35 पर्यंत जाण्याचा प्रयत्न नक्कीच असेल, आणि तेवढे रन जर झाले तर नक्कीच एक रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळेल. फिल्डिंगची व्यूहरचना पाहिली. एक डीप फाईन लेगच्या दिशेने सुद्धा फिल्डर दिसतोय. एक स्क्वेअर लेग आहे, एक काऊ कॉर्नर, आणि मिड विकेटच्या थोडंसं मध्ये फिल्डर दिसतोय, एक लॉंग ऑन. ओ, फटका तर चांगला आहे. गॅप मध्ये होईल का? फिल्डर त्या ठिकाणी होता. चांगला कॅच. विकेट जाईल. फलंदाज होतोय बाद. शिवा पाटील इज आउट. हा 4था फलंदाज बाद होतोय.
पाचीच्या पाची फिल्डर ऑन साइडला डीप मध्ये आहेत. गॅप शोधू शकला नाही या ठिकाणी फलंदाज शिवा पाटील आणि सरळ मिड विकेटच्या हातामध्ये कॅच देतो आणि बाद होतोय. हा चौथा फलंदाज बाद. नवीन बॅटर जातोय बॅटिंगसाठी भोलेनाथ. हा सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे जय हनुमान सरवली टीमचा. नक्कीच रणनीती फिल्डिंगमध्ये बघितले. दोन फिल्डर जे सर्कलमध्ये लावायचे आहेत दोन्ही सुद्धा ऑफ साईडला आहेत. एक शॉर्ट थर्ड मॅन आहे, एक पॉइंटला फिल्डर दिसतोय, एक डीप एक्स्ट्रावर एक लॉंग ऑफ. हे चार फिल्डर ऑफ साईडला. ऑन साईडला आपण बघितलं फाईन लेग आहे, डीपमध्ये डीप स्कोअर लेग आहे, डीप मिड विकेट, एक काऊ कॉर्नर, एक लॉंग ऑन. 5चे 5 फिल्डर ऑन साईडला बाउंड्रीच्या दिशेने फिल्डिंग करताना आपल्याला दिसतात. चांगली गोलंदाजी सुद्धा होताना दिसते जगदीश नाईकच्या माध्यमातून. नवीन बॅटर येतोय भोलेनाथ. भोलेनाथने सुद्धा चांगली बॅटिंग मागच्या मॅचमध्ये केली होती. 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आले होते. दिनेश पाटीलच्या विरोधात ती फटकेबाजी केली होती. जगदीश नाईक पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल टाकतो या ठिकाणी. बघितलं आपण सरळ बॅटने जर खेळला असता हा बॉल थोडासा वाईट असू शकला असता. मात्र जगदीश नाईक अतिशय चतुर खेळाडू आहे. त्यांनी बघितलं की बॅटचं ग्रीप चेंज केलंय, लेग स्टंपच्या बाहेर बॉल केला आणि ही फेअर डिलिव्हरी. धावसंख्या स्थिर, धावफलकावर 15 रन्स. अंतिम बॉल. पुन्हा एकदा क्रॉस बॅटिंग शॉट करण्याचा प्रयत्न, चुकतो फलंदाज. डॉट बॉल. ओव्हरची होईल समाप्ती आणि काय जबरदस्त षटक टाकलेला आहे गोलंदाज जगदीश नाईक याने. या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवली शिवा पाटील याची. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15वर 4 विकेट. पिंटू पाटील लेग ब्रेक गोलंदाज आहे. स्ट्राइक एंडवर बॅटर दिसतो आपल्याला रवी. 1 बॉलमध्ये 1 वर खेळतोय. 6 बॉल शेष. धावफलक चांगला उभारण्यासाठी या डेट ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील. हो, पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवर विकेट. क्लिंग बॉल, फलंदाज बाद. फुल लेनचा होता या ठिकाणी बीट झाला आणि सरळ बॉल एस्टनवर लागतोय आणि अशा प्रकारे विकेट जाते रवी याची. 2 बॉलचा सामना केला रवीने, फक्त 1 रन बनवत असताना बाद झालेला आहे. नवीन बॅटर बॅटिंगसाठी जाताना दिसेल. नंबर 7 वर दिलीप जातोय. शेवटचे 5 बॉल शेष. सरळ बॉल हा टाकला होता गोलंदाज पिंटू पाटीलने आणि पहिल्या बॉलवर विकेट. यॉर्कर डिलिव्हरी. ब्लॉकमध्ये मुंद्यात बॉल अगदी टाकला होता आणि खरोखरच गती जास्त होती या बॉलवर. अपेक्षा होती की हा लेग ब्रेक टाकेल, मध्ये हा सरळ. 15वर 5 विकेट भरपूर जाताना दिसतात आणि हे विकेट गेल्यानंतर थोडंसं प्रेशर असेल जय हनुमान सरवली टीमवर. आत्तापर्यंत जर आपण बघितलं टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला होता भादवड टीमच्या कॅप्टननी फिल्डिंग करण्याचा, तो यशस्वी आहे. 5 बॉल शेष. दिलीप स्ट्राइक एंडवर, नॉन स्ट्राइक एंडवर भोलेनाथला मात्र स्ट्राइक द्यायला पाहिजे, कारण भोलेनाथच्या बॅटमधून मोठे फटके मागच्या मॅचमधून आले होते. बॉल बॅक ड्राईव्ह या वेळेला आपल्या फॉल थ्रोमध्ये फिल्डिंग करण्यासाठी थोडासा चुकला पिंटू आणि त्याचा फायदा उचलला. स्ट्राइक या ठिकाणी रोटेट होते. धावसंख्या जाते धावफलकावर 16 रन्स. 16 लॉस ऑफ 5 विकेट. 4ची बॉल जर भोलेनाथ खेळला, चांगले 2 मोठे फटके आले तर धावसंख्या थोडीशी आकार घेताना आपल्याला दिसेल जय हनुमान सरवले टीमची. ओव्हर द विकेटने पिंटू पाटील. ओ चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी.
अगदी लाईन आणि लेन चांगली टाकताना दिसतो या ओव्हरमध्ये गोलंदाज पिंटू पाटील. शेवटचे 3 बॉल शेष. जगदीश नाईक, पिंटू पाटील भादवड बी रेग्युलर टीमसाठी भरपूर वेळ त्याने खेळताना दिसलेले आहेत. आणखीन एक चांगला फटका आहे, ऑन ड्राईव्ह केला जातोय कौकानीच्या दिशेने. जगदीश नाईक फ्रेममध्ये येतोय, डीपमध्ये चांगली फिल्डिंग करतोय, मात्र 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. आणि या 2 रनने ऑफ द मार्क होतोय फलंदाज भोलेनाथ आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 18 रन्स. आपलं खातं खोलण्यासाठी 4 बॉल घ्यावे लागले भोलेनाथला, मात्र मागच्या मॅचमध्ये भोलेनाथने षटकारांनी खातं खोललं होतं. ओव्हर द विकेट. हो, आणखीन एक चांगला बॉल, काय जबरदस्त डिलिव्हरी टाकतोय, बांधून ठेवलेला आहे फलंदाजांना पिंटू पाटील याने. जबरदस्त गोलंदाजी पिंटू पाटील याची. ज्या दावेदार टीम होत्या क्वार्टर फायनलच्या दापोडा, त्यानंतर पायगाव टीम पराजित झालेले आहेत, या स्पर्धेमधून बाहेर गेलेले आहेत. यावेळेस सॉफ्ट ड्राईव्ह आहे, 2चा कॉल आहे आणि 2 रन्स या ठिकाणी पूर्ण. तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न होईल आणि 3 रन पूर्ण होतील का? स्ट्राईक एंडला थ्रो, 3 रन्स या ठिकाणी पूर्ण. 3ने स्कोर जाऊन पोहोचतो 21 वर 7च्या सरासरीने आणि 22चं टार्गेट असेल हे मॅच जिंकण्यासाठी जोशी 11 भादवड ए टीमला क्वार्टर फायनल मध्ये जाण्यासाठी. आपण बघितलं नंबर 1 ची टीम ज्यांना परास्त केलं छत्रपती शिवाजी महाराज वडुनगोड टीमने, त्यानंतर वीर तानाजी दापोडे टीमला पराजित केलं ते जय हनुमान सरवली या टीमने पराजित केलं. आणि ह्या टीम या न्यू 40+ असोसिएशन मधल्या मजबूत टीम म्हटल्या जातात आणि त्याच टीम या मैत्री चषक 20-25 मधून बाहेर झालेल्या आहेत. या सीझनची ही अंतिम टुर्नामेंट आपण बघतोय न्यू 40+ क्रिकेट असोसिएशन मधली. 21 धावा, फक्त 21 धावेवर रोखलेला आहे भादवड टीमने जय हनुमान सरवली टीमला. आणि आता 22चं टार्गेट घेऊन 2 सलामीचे फलंदाज जातील, फिल्डिंग सजवली जाईल. मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूया परिवर्तन. कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होतील कॉमेंटेटर निशांत पाटील. आदरणीय सन्माननीय विद्याजी पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. त्याला विनंती करतोय आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. वडुनगर गावातील उद्योजक सन्माननीय विद्याजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय शिवाजी भुरे यांना की आपल्या शुभ हस्ते विद्याजी पाटील यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत आणि वडुनगर विभागामध्ये त्यांचं खूप चांगलं कार्य आपल्याला पाहायला मिळतं आणि छत्रपती शिवाजी महाराज वडुनगर या संघाला देखील ते पुरस्कृत करत असतात. असे विद्याजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. महाराष्ट्राचे महावस्त्र, मायेची उब देणारी शॉल, आदर प्रेम स्नेह वाढवणारा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन विद्याजी पाटील यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. तर जाऊया मॅचच्या दिशेने. प्रथम बॅटिंग करत असताना धावफलकावरती जय हनुमान सरवली या संघाने धावा जोडल्या, त्या 21 धावा आणि 22 धावांचं टार्गेट आहे. जोशी 11 भादवड ए संघाच्या विरोधात या मॅचमध्ये
सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेले आहे। एका बाजूला जर पाहिलं तर फलंदाज तर नक्कीच मैत्री चषक 2025 कान्हाई स्पोर्ट पाय आणि टायगर स्पोर्ट्स कामन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आणि खूप चांगल्या पद्धतीनं हे गेट आपण पाहतोय। क्रीडांगणामध्ये एंट्री करत असताना त्या ठिकाणी पालघर जिल्ह्यातील भाग्य विद्यार्थी लोकनेते हितेंद्रजी ठाकूर साहेबांचा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय। तदनंतर भिवंडी लोकसभा क्षेत्रातील विद्यमान खासदार सन्माननीय सुरेश म्हात्रे साहेब अर्थातच बाळ्या मामा यांचा देखील कटआउट आपल्याला पाहायला मिळतोय आणि मैत्री चषकामध्ये त्यांचं देखील आगमन उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल। तर जाऊया मॅचच्या दिशेने। काय मोठा फटका खेळून इथे जर पाहिलं तर सिंगल डबल्स देखील घेतल्या जातात या मॅचमध्ये आणि सातत्याने सिंगल डबल्स आणि धावफलकावरती आतापर्यंत धावा जर पाहिल्या ना तर 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात या मॅचमध्ये। चांगली सुरुवात या मॅचमध्ये जोशी 11 भादवड ए संघाने केलेले आहे। भरत पाटील एक चांगला धाटणीचा गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधात मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जात नाही। फुल टच बॉल यावेळेस देखील स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला फ्लिक केलाय। फिल्डर आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप मध्ये फक्त एकच धाव मिळते। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 6 या आकड्यावरती। 6 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत 6 धावा जोशी 11 भादवड ए संघाने धावफलकावरती बनवल्यात। गोलंदाज पुन्हा एकदा भरत पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट स्ट्रायकिंग एंडला जगदीश नाईक खोला टाकलाय डिग आउट केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल का परंतु फिल्डर आहे तिथे फिल्डिंग चांगली आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट करत असताना जगदीश नाईक या मॅच मध्ये शिवा पाटील होते त्या ठिकाणी आणि त्यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली। इनसाइड आउटचा फटका खेळला होता जगदीश नाईक। संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 8 या आकड्यावरती। 8 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहता पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे। ओ यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय थोडेसे बॅकफुटला गेले होते स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला चेंडू आला डॉट। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 22 धावांचा पाठलाग करत असताना जोशी 11 भादवड ए संघाने धावफलकावरती धावा केल्या त्या 8 धावा
येणारे 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघाने गोलंदाजी केली होती अगदी तशीच काही गोलंदाजी या मॅचमध्ये जय हनुमान सरवली संघाला करावं लागेल. कारण 12 चेंडूमध्ये 14 धावा इथे डिपेंड करायच्यात. टप्पा वलन गती याचा सुवर्ण मध्य या षटकामध्ये साधावा लागेल आणि चांगल्या धाटणीची गोलंदाजी सातत्यानं करावं लागेल. कारण येणारे 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. षटक क्रमांक दुसरा बॉलिंग ट्रॅकवरती भोलेनाथ पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडवरती सुभाष या फलंदाजाला तुम्ही पाहताय. भोलेनाथ पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर तुम्ही सुभाषला पाहताय. 2 चेंडूचा त्याने सामना केलाय. त्याच्या बॅटमधून 3 धावा. यावेळेस थोडेसे बॅकफुटला गेले. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला फिल्डर आले. त्या ठिकाणी फक्त सिंगल मिळते सुभाषला. सुभाषच्या खात्यामध्ये 1 धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं कमबॅक करावं लागेल जय हनुमान सरवली या टीमला. कारण विकेट घ्याव्या लागतील, दबाव टाकावा लागेल आणि सातत्याने डॉट चेंडू देखील टाकावे लागतील या मॅचमध्ये. स्विचिटचा फटका, सुरेख फटका. बॉल जातोय डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर येत आहेत तिथे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न. चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी 2 धावा मिळतील फलंदाजाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 11 धावा. जबरदस्त बॅटिंग करतोय जगदीश नाईक. इथे जर पाहिलं तर सिंगल डबल्स घेण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जात नाही. सिंगल डबल्स घेत आहेत आणि धावफलक हलतं ठेवण्याचं कार्य ते मैदानावरती करतायत. आणि इथे जर पाहिलं तर 2 धावा आल्यात. यावेळेस मोठा फटका हवेत खेळलेत. फिल्डर आहे काव कॉर्नर फेसमध्ये, परंतु बॉल त्यांना बीट करून सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. जोशी 11 बादवडे संघाने या मॅचमध्ये. इथे जर पाहिलं तर येणारे 8 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर भोलेनाथ पाटील. यावेळी चेंडूला स्लॅश केलाय. फिल्डर आहे डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. चुकी होणार नाही. शिवा पाटीलनं झेल टिपलाय. पहिला धक्का या मॅचमध्ये. फलंदाज बाद. फलंदाज रणजित मैदानावरती दाखल होते, परंतु शिवा पाटीलनं काय कमालीचा झेल टिपलाय. स्लॅश केलं होतं. कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न फलंदाज सुभाषने केला, परंतु कमालीचा झेल पाहायला मिळतोय शिवा पाटीलच्या माध्यमातून. येणारे 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज रणजित मैदानावरती दाखल झालेला आहे या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतलाय. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलाय, परंतु लेगबायच्या स्वरूपात इथे धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचलेली आहे ती 17 या आकड्यावरती. येणारे 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता.
6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर कमबॅक करायचं असेल ना ते विकेट घ्याव्या लागतील. विकेट घेण्यासाठी कोणता गोलंदाज युटिलाइज केलं जाईल एक देखील पाहावं लागेल. परंतु हा सामना देखील रंगतदार आपल्याला जरूर पाहायला मिळते. 22 धावा डिपेंड करायच्या आहेत परंतु शेवटच्या षटकापर्यंत हा सामना रंगताना तुम्ही पाहताय. कारण 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती विकेट आल्या ना तर या मॅचमध्ये जय हनुमान सरवली संघ देखील घुसखोरी करताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु ते कार्य मैदानावरती गोलंदाजाला करावं लागेल. एका बाजूला जगदीश नाईक या फलंदाजाला तुम्ही पाहताय तो अगदी शांत डोक्याने बॅटिंग करतोय. कोणत्याही प्रकारे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत नाही. आज जबाबदारीने तो बॅटिंग करतोय आणि जबाबदारीचं भान असलं ना की अगदी जर पाहिलं तर खूप चांगलं कार्य प्रत्येक व्यक्ती करत असतो. आणि अगदी तसंच काही या मॅचमध्ये जगदीश नाईकने केलं आहे. गोलंदाजी करत असताना कमालीची गोलंदाजी आणि फलंदाजी करत असताना अगदी सावधरित्या तो बॅटिंग करतोय. त्याला ठाऊक आहे 22 धावा बनवायच्यात. सिंगल डबल्सने देखील या धावा होऊ शकतात. आणि अगदी तसंच काही कार्य या मॅचमध्ये जगदीश नाईकने केलं आहे. आजच्या रजनीमध्ये इम्प्रेस केलं आहे जगदीश नाईक या खेळाडूनं. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती रवी चौधरी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर रणजित यांना तुम्ही पाहताय. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 5 धावा, 5 धावा 6 चेंडू. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर रवी चौधरी. गोलंदाज ओव्हर द विकेट. हो यावेळेस पाहिलं तर थोडेसे बॅकफुटला गेले. फक्त चेंडूला दिशा दिली. कव्हर पॉईंटला फिल्डर आहेत. फक्त सिंगल मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 18 या आकड्यावरती. फक्त 4 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती रवी चौधरी. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू आलाय डॉट. रवी चौधरीने ते चेंडू डॉट टाकलाय. जगदीश नाईकच्या विरोधात येणारे 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. काही सामना पाहायला मिळतोय. इथून देखील कमबॅक करू शकतो जय हनुमान सरवली संघ. परंतु विकेट घ्याव्या लागतील. दबाव टाकावा लागेल. मागील चेंडू डॉट टाकला होता ना अगदी तसाच पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो यावेळेस आडव्या बॅटने केलेत. फिल्डर आहेत काऊ कॉर्नर फेसला. एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते 2 धावा. फिल्डिंग खराब. गोलंदाजी चांगली होते परंतु फिल्डिंग खराब आपल्याला पाहायला मिळते. आणि ते 2 धावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 20 या आकड्यावरती. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. हो यावेळेस फक्त चेंडूला डिफेन्स केलाय. फॉरवर्ड डिफेन्स. कव्हर क्षेत्रामध्ये केवळ ढकललं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जाईल का तर नाही. एकच धाव. स्कोर इज लेवल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 21 या आकड्यावरती. 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. या मॅचमध्ये काय सामना पाहायला मिळतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रणजित आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज रवी चौधरी पुन्हा एकदा.
गोलंदाज तयार. यावेळेस विजयी फटका येतोय फलंदाज रणजितच्या बॅटमधून आणि सामना जिंकलेला आहे. डन. चला टॉससाठी दोन्ही टीम कॅप्टन आपण या.